नमस्कार मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची बोर्ड परीक्षा दिलेली आहे आणि जे विद्यार्थी आता 11वी 12वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छितात आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलच्या क्षेत्रात किंवा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात किंवा विज्ञानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये उज्ज्वल भवितव्य बनवण्याची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी मी आज हा व्हिडिओ बनवतो. विद्यार्थी मित्रांनो, जर खरोखरच तुम्ही विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असाल आणि मेडिकलच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा असेल किंवा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी 11वी आणि 12वी ही 2 वर्ष आणि मेडिकलसाठी संबंधित नीटची स्पर्धा परीक्षा किंवा इंजिनिअरिंगसाठी जेईईची स्पर्धा परीक्षा ह्या फार महत्वाच्या आहेत. मित्रांनो, अनेक जण याच्यासाठी क्लासेस लावतात, काही जण कुठं कोट्याला जातात किंवा अशी काही नांदेड, लातूर किंवा असे आणखी काही शहरं सुप्रसिद्ध होत आहेत. त्यात हैदराबादचा पण बोलबाला आहे. मित्रांनो, आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत त्यांनी 38 वर्ष या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची 11वी 12वीची तयारी करून घेतो आहोत. मित्रांनो, आणि या वर्षामध्ये जे काही आमचे विद्यार्थी बाहेर पडलेले जवळजवळ 400-450 विद्यार्थी चाटे कोचिंग क्लासेस मधून IITला लागलेले आहेत. 15,000पेक्षा जास्त विद्यार्थी हे मेडिकलला लागलेले आहेत आणि जवळजवळ 25,000पेक्षा जास्त विद्यार्थी हे इंजिनिअरिंगला लागलेले आहेत. मित्रांनो, या विद्यार्थ्यांचे प्रश्न, या विद्यार्थ्यांच्या अडचणी, या गोष्टीची आम्हाला पुरेपूर कल्पना आहे की विद्यार्थ्यांना नेमका काय त्रास होतो 11वी 12वी करताना. कारण 10वी पर्यंतचं विज्ञान वेगळं असतं आणि 11वी 12वीत विज्ञानाचे मग 3 विषय होतात: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आणि 3 विषयांचा खूप मोठा अभ्यासक्रम आहे. आणि गणित, 11वी 12वीचं गणित हे सुद्धा एक फार मोठं काम आहे, फार मोठं 11वी 12वी गणित. मित्रांनो, सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये, खास करून MPSC UPSC मध्ये वगैरे 11वी 12वी सायन्सच्या अभ्यासक्रमावर अनेक प्रश्न असतात. ज्या विद्यार्थ्यांना आर्ट्स करायचे, कॉमर्स करायचे, त्या विद्यार्थ्यांना पण मी हाच सल्ला देतो की 11वी 12वी सायन्सच करा आणि कॉमर्स 12वी नंतर घ्या किंवा आर्ट्स 12वी नंतर घ्या. 11वी 12वी सायन्स जर तुम्ही केलेलं नसेल तर तुम्हाला मेडिकल इंजिनिअरिंगचा विषय संपला, पण स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा फार त्रास होईल. कारण 11वी 12वीचा अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जातोच. MPSC UPSC बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा आहेत. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ज्यांना स्पर्धा परीक्षेतून करिअर करायचे, मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जायचे, तर सायन्स घेतलंच पाहिजे. आणि सायन्सच्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, म्हणजे कॉम्प्युटर आहेत किंवा इतर अनेक विषय आहेत, तिकडं करिअर करायचं असेल तरीही त्या विद्यार्थ्यांनी सायन्स घेतलंच पाहिजे. पण ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून करिअर करायचे
त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा 11वी-12वी सायन्स मधूनच करावं, असा माझा आग्रहाचा सल्ला त्यांना मी देऊ इच्छितो. मित्रांनो, 11वी-12वीच्या अभ्यासामध्ये आणि 10वी पर्यंतच्या अभ्यासामध्ये फार फरक आहे. कारण 10वी पर्यंत शिक्षक तुम्हाला फार मदत करत असतो. शालेय शिक्षक मुलाला फार मदत करत असतात अभ्यासामध्ये. पण जेव्हा महाविद्यालय सुरू होतं तेव्हा त्या पद्धतीनं शिक्षक तुम्हाला मदत करत नाहीत. कॉलेजमध्ये आल्यानंतर 11वी-12वीचे तुमचे शिक्षक किंवा प्राध्यापक शालेय पद्धतीने तुमच्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. जसं 10वी पर्यंत गृहपाठ करून घेतला जातो, युनिट टेस्ट वगैरे असतात, तसं 11वी-12वीला काही नसतं. 11वी-12वीला सरळ शिकवतात, परीक्षा असतात आणि नंतर बोर्डाची परीक्षा असते. दुर्दैवाची गोष्ट आहे, पण खरी आहे, की महाराष्ट्रातल्या अनेक 11वी-12वीच्या कॉलेजेसमध्ये तर 11वी-12वीचा अभ्यासक्रम सुद्धा व्यवस्थित पूर्ण केला जात नाही. ही गोष्ट कितीही कटू असली तरी सत्य म्हणून ती मी सांगतो. पण विद्यार्थी मित्रांनो, यांना करिअर करायचंय, तुमच्या आयुष्याचा संबंध आहे, तुम्हाला मेडिकलला ऍडमिशन घ्यायचंय किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय किंवा IITला ऍडमिशन घ्यायचंय, स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आणि तुमच्यासाठी ही वर्ष इतकी महत्वाची आहेत आणि कॉलेजेसमध्ये कमालीची अनास्था असते की मुलं त्यांचं ते बघून घेतील, क्लास लावतील, त्यांचा ते अभ्यास करतील. सुरुवातीला फक्त 11वी सुरू होताना एक कॉलेजमध्ये उत्साह असल्यासारखं वाटतं, पण ह्या उत्साहाला काही अर्थ नाही. अनेक कॉलेजेसमध्ये 11वी-12वीचा अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण होत नाही. म्हणून मित्रांनो, एक जबाबदारी, आम्ही गेली अनेक वर्ष याच क्षेत्रामध्ये काम करतो आहोत. माझे हजारो लाख विद्यार्थी आज मेडिकलला लागले, इंजिनिअरिंग लागले, जवळजवळ 500च्या आसपास विद्यार्थी IITला सुद्धा लागले. तर मित्रांनो, आम्ही एक पर्याय तुमच्यासाठी शोधलेले आहेत. त्यातला एक पर्याय आहे, पहिला पर्याय म्हणजे रेसिडेन्शियल कॅम्पस. 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी रेसिडेन्शियल कॅम्पस. हे कॅम्पस छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि पुणे इथं आहेत. कोल्हापूरलाही काही मर्यादित प्रमाणात विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली जाते. तसे 3 ठिकाणी रेसिडेन्शियल कॅम्पस आमचे आहेत: छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि कोल्हापूर. आणि या 3 ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आम्ही अभ्यासाची व्यवस्थित तयारी केलेली आहे. औरंगाबादचा कॅम्पस, पुण्याचा कॅम्पस, कोल्हापूरचा कॅम्पस, इथं विद्यार्थी राहू शकतात. त्यांची जेवणाची अतिशय उत्तम सोय. तिथं विद्यार्थ्यांचा फार व्यवस्थित अभ्यास, त्यांना अभ्यास शिकवला जातो, त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जातो. विद्यार्थी मित्रांनो, 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेणं ही जबाबदारी चाटे कोचिंग क्लासेस आपल्या रेसिडेन्शियल कॅम्पसमध्ये कायम पाळत आलेली आहे. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या औरंगाबाद कॅम्पसमध्ये, पुण्याच्या कॅम्पसमध्ये किंवा कोल्हापूरच्या कॅम्पसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आम्हाला संपर्क साधा. संबंधित कॅम्पसला व्हिजिट करा. तो कॅम्पस तुम्हाला आवडला, तिथली कार्यपद्धती आवडली तर त्या ठिकाणी आपला प्रवेश निश्चित करा. दुसरा एक पर्याय आम्ही ठेवलेला आहे. 11वी-12वी
इंटिग्रेटेड कोर्स विथ कॉलेज. म्हणजे इथे कॉलेज आमचंच आहे किंवा आम्ही कुणाशी तरी टाईप केलेलं आहे आणि या कॉलेजमध्ये आम्ही दररोज 6 ते 7 तास अभ्यासक्रम शिकवतो पण आणि करून पण घेतो. प्रत्येक विद्यार्थ्याकडून व्यवस्थित करून घेतो आणि सगळं तुम्हाला एके ठिकाणी मिळतं. आणि या पद्धतीचे इंटिग्रेटेड कोर्सेस आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहेत. महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना आमच्या या 11वी 12वी इंटिग्रेटेड कोर्सचा लाभ घ्यायचा आहे की या 2 वर्षामध्ये आम्ही 11वी 12वी सगळे विषय व्यवस्थित शिकू आणि व्यवस्थित तयारी करून घेऊ. तर असे जे आमचे हे आहेत प्रवेश, हे सगळं महाराष्ट्रात सगळीकडे आहेत. पुण्यात आहेत, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात आहे, सोलापूर आहे, रत्नागिरी आहे, नंतर इकडे नाशिक आहे, मुंबई आहे, नंतर छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये आहे, नंतर मग नागपूर आहे. ह्या सगळ्या ठिकाणी जिथं जिथं कोर्सेस नाहीत तिथं लवकरच आम्ही आमचं व्यवस्थापन सुरू करू, शाखा सुरू करू आणि तिथं पण मुलांची व्यवस्थित तयारी करून घेऊ. मित्रांनो, 11वी 12वी फार महत्त्वाची वर्ष आहेत. वेळ निघून जातो आणि एक गोष्ट काय असते की 11वी 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये सातत्य फार महत्त्वाचं आहे. गणितामध्ये एक टॉपिकवर पुढचा टॉपिक अवलंबून असतो, त्या टॉपिकवर पुढचा टॉपिक अवलंबून असतो आणि त्यामुळं जर पहिला टॉपिक केला नाही की मग दुसरा टॉपिक राहून जातो, तिसरा टॉपिक राहून जातो आणि मग गणित अवघड होऊन जातं. फिजिक्समध्ये सुद्धा तसंच, एका टॉपिकवर पुढचा टॉपिक अवलंबून असतो आणि या टॉपिक राहून गेला की मग पुढचा पण टॉपिक राहून जातो आणि असं करता करता वेळ निघून जातो. वेळ निघून गेली की कुणीच काही करू शकत नाही. 2 वर्षाचा कोर्स आहे 11वी 12वी आणि 2 वर्षात एक एक दिवस महत्वाचा. पहिली गोष्ट 11वी 12वीची परीक्षा महत्वाची, दुसरी गोष्ट पुन्हा स्पर्धा परीक्षांची तयारी महत्वाची आणि तिसरी गोष्ट, हे सगळं केल्यानंतर तुम्ही मेडिकलला जाणार आहात, इंजिनिअरिंगला जाणार आहात, तर तिथल्या शिक्षणाचा टच तुम्हाला असणं की बाबा जी मुलं इंजिनिअरिंगला जातात त्यांनी ती अभ्यासामध्ये मुळात कच्ची असली, फाउंडेशन कच्चं असलं, पाया पक्का नसला की या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला खूप त्रास होतो. मी स्वतः इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग केलेली आणि मला माहिती आहे की अनेक विद्यार्थी नापास होतात, खूप वेळा नापास होतात. तर ह्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा पाया कच्चा असतो, त्यामुळे तिथं अजून अवघड जातं. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की माझे जे काही शेकडो विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेलेले, हजारो विद्यार्थी, त्या कॉलेजेसच्या व्यवस्थापनाने मला आवर्जून सांगितलेले की जी चाटे क्लासेसची मुलं आमच्याकडे येतात त्यांची गणिताची तयारी तुम्ही फार छान करून घेतलेली असते. मित्रांनो, फक्त 12वीची परीक्षा, CETची परीक्षा एवढंच महत्वाचं नाही, म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंगची एंट्रन्स परीक्षा एवढंच महत्वाचं नाही, तर मेडिकल करण्यासाठी, इंजिनिअरिंग करण्यासाठी आवश्यक ते फाउंडेशन सुद्धा 11वी 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये तयार झालं पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही ज्या काही 11वी 12वीच्या इंटिग्रेटेड बॅचेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालवत आहोत आणि यावर्षीपासून काही ठिकाणी सुरू करत आहोत, याचा विद्यार्थ्यांना खूप म्हणजे खूप फायदा होऊ शकतो. तर यासाठी आणि तिसरा पर्याय, चाटे कोचिंग क्लासेस आहेतच. जिथं फक्त तुम्हाला क्लास लावायचा आहे तिथं क्लास लावा. इथंही 11वी 12वीची आम्ही तुमच्याकडून व्यवस्थित तयारी करून घेऊ. तर हे 3 ऑप्शन्स, रेसिडेन्शियल कॅम्पस, दुसरा 11वी 12वी डे केअर आणि तिसरा कोचिंग क्लासेस. तर ह्या 3 ऑप्शन्सचा आमच्या फायदा करून घेण्यासाठी महाराष्ट्रामधील चाटे कोचिंग क्लासेसमध्ये कुठेही प्रवेश घ्यायचा असेल तर आपण या व्हिडिओसोबत जो काही एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा. फोन लागला नाही तर व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा
आम्ही तुमच्याशी संपर्क करू, तुम्हाला मदत करू. आणि मित्रांनो, 11वी-12वी ही 2 वर्ष आहेत. ही 2 वर्ष तुमच्या अभ्यासाची, याची पूर्ण जबाबदारी तुम्ही चाटे क्लासेसवर, चाटे ग्रुपवर सोपवा. आणि आम्ही जसं सांगतो किंवा आमचं सिस्टीम जसं सांगेल, यंत्रणा जसं सांगेल, त्या पद्धतीनं अभ्यास करा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रचंड यशस्वी व्हाल याची आपल्याला खात्री देतो. नमस्कार.